बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा. आणि आता आपण बघूया 3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा. काँग्रेसमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती. मुंबईतून 950 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. 2 दिवसात इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण होणार. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करणार. भिवंडी महापालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा. काँग्रेस स्वबळावर लढून सर्वात मोठा पक्ष ठरणार. माजी आमदार रशीद ताहिर मोमीन यांचा दावा. रायगडातील तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. तळा शहरातील फोंडळवाडी ग्रामस्थांचा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातच आता शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू. भाषा धोरण समितीला 1 महिन्यांची मुदतवाढ. नरेंद्र जाधव समितीला सरकारकडून मुदतवाढ. 4 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करावा लागणार. पुण्यातील नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला आता ब्रेक लागणार. नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार. 238 स्वयंचलित दरवाजांच्या नवीन लोकल येणार. अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणार. मुंबई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार. भारताचे व्याजदर दीर्घकाळ कमीच राहण्याची शक्यता. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं प्रतिपादन. नव्या वर्षात सीएनजी पीएनजी स्वस्त होणार. सीएनजी पीएनजीच्या दरात 2 ते 3 रुपयांची कपात होणार. नववर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दिलासा. रॅपिडो ओला उबरवर 36 गुन्हे दाखल. मुंबईतील बाईक टॅक्सी प्रवासी सुरक्षा ऐरणीवर. रॅपिडो ओला उबरचे तात्पुरते परवाने रद्द होण्याची शक्यता. अंधपणादरम्यान 23 वर्षीय महिलेचा मृत्यू. शासकीय रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप. लातूरच्या अहमदपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयातली घटना. दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. 8वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार. अत्याचार करणाऱ्या 2 तरुणांना अटक. सांगलीच्या ईश्वरपूर इथली धक्कादायक घटना. जमिनीच्या वादात माजी सरपंचाला क्रूरपणे संपवलं. 11 जणांच्या मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू. संभाजीनगरमधील ओहर जटवाडा इथली घटना. एका आरोपीला अटक. फरार आरोपींचा शोध सुरू. भंडाऱ्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद. वर्षभरात 3084 जणांना चावा. कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक दहशतीत. नगरपालिकेकडून ठोस कारवाईची मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून आतापर्यंत 70 बिबटे पकडण्यात वन विभागाला यश. या बिबट्यांना ठेवायचं कुठे असा प्रश्न निर्माण. माणिकडोह इथल्या बिबट निवारण केंद्राची क्षमता पूर्ण. पुरात बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापल्याचा धक्कादायक प्रकार. डुप्लिकेट पुस्तकं छापणाऱ्या कारखान्यावर छापेमारी. छापेमारीत गणित तसंच इतर विषयांच्या पुस्तकांची छपाई सुरू. अडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम प्राधान्य योजनेतील 125 घरांच्या किमती निश्चित. घरांच्या किमती 36 लाख ते 7 कोटी दरम्यान असणार. प्रथम प्राधान्य श्रेणीतील घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार. चांदीचा दर 2 लाख पार. एकाच दिवसात 7,000 रुपयांची वाढ. चांदीच्या दराचा नवा उच्चांक. चांदीचा दर प्रति किलो 2,05,800 रुपये. शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्यात. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.